नमस्कार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहेत. आज आपण आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ मठामध्ये आणि त्याच्याच शेजारी असलेलं हे धातुशिल्प आमच्याबरोबर या ठिकाणी इथले मॅनेजर आहेत. आपल्याला या ठिकाणची माहिती करून देत आहेत. साहेब, तुमचं नाव असून सुरुवात करा. नेमकं काय आहे? माझं नाव विश्वजित दिलीपराव काजळे. मी इथं क्लर्क म्हणून आहे. आणि हे जे आहे धातुचित्र हे पितळेमध्ये बनवलेलं आहे. अच्छा. हाताने पुण्याचे संजय रावळ यांनी बनवलेलं आहे. आणि त्या एका फ्रेमची किंमत आहे 1.25 लाख रुपये. अच्छा. आणि याच्यामध्ये काय शिवचरित्राबद्दलची पूर्ण इतिहास आहे. अच्छा, इतिहास सांगितलेला आहे. अच्छा, ही याची व्हिडिओग्राफी करायला अलाउड आहे. असे आहे की तुम्ही जरी याला म्हणजे पुढे जाऊन नष्ट न होणार आहे कधीच. अच्छा, अशी त्याची हे ख्याती आहे किंवा त्याची विशेषता आहे. ओके, धन्यवाद. आम्हाला इथे फोटोग्राफी करायला अलाउड आहे ना? धन्यवाद साहेब. आम्ही पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण पाहू शकतात हे धातुशिल्प आहे. याच्या शिल्पामधून असंख्य माहिती आणि त्याच्या खालोखाल त्याची चित्र दिलेली आहेत. शहाजीराजांशी विवाह करून जिजाऊ लक्ष्मींच्या पावलाने भोसल्यांच्या घरी आल्या त्याबद्दलचा जो सोहळा संपन्न झाला त्याची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. असे विविध शिल्प या ठिकाणी या धातुशिल्प पितळेच्यामध्ये त्या ठिकाणी अधोरेखित केलेले आहेत किंवा घडवलेले आहेत. हे दुसरं चित्र आहे. निजामाच्या दरबारातील खंडागळींच्या पिसळलेल्या हत्तीला आवरण्यावरून भोसले आणि जाधवराव हे एकमेकांचे शत्रू बनलेले. अरे वा, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी नव्याने कळलेली आहे. तसेच तिसरं चित्र आपण पाहू शकतात. सर्व मराठी जनता मृतप्राय जीवन जगत होती आणि हे बदलण्यासाठी जिजाऊने देवी दुर्गेची प्रार्थना केली आणि त्यातूनच नंतर स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. आणि त्यांची ही प्रार्थना त्या देवीने ऐकून आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. यानंतरचं हे चौथं चित्र आपण पाहू शकता. यामध्ये सुलतानाच्या केवळ मर्जीखातर लखुजी जाधवराव व त्यांच्या 3 पुत्रांची क्रूर कत्तल करण्यात आली त्याचं हे चित्र आहे. मी थोडंसं जवळून दाखवतो. 325 वर्षाच्या भयंकारी कालचक्रानंतर शिवाजी महाराजांच्या जन्माने शिवनेरीवर असा हा भाग्याचा क्षण उगवला. शके 1551 फाल्गुन वद्य ऋतूला शुक्रवारी सूर्यास्तानंतर 19 फेब्रुवारी 1630 असे हे एक ठिकाण आहे. आणि हा महाराजांचा जेव्हा जन्म झाला आणि हे आपण पाहतात पाळण्यामध्ये घालत आहेत. त्यानंतर बालशिवाजी आपल्या सवगण्यासह युद्ध क्रीडेमध्ये असे रमून जात होते. पुण्यात गणपतीच्या दर्शनाने शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. तसेच शिवाजी राजांच्या स्वराज्याची स्वप्ने सवंगड्यांच्या संगतीत आणि सह्याद्रीच्या हृदयात साकारत होती त्याचं हे शिल्पचित्र आहे. सुंदरशी माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतात. मी आपल्याला ही जर कोणी इथे भेट दिली नसेल तर अवश्य आपण जेव्हा अक्कलकोटला स्वामी अन्नछत्रालय अगदी त्याच भिंतीला लागून आहे आणि आपण खऱ्या अर्थानं येऊन स्वामींच्या दर्शनाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त इतिहास आपण ऐकून होतो पण आपल्याला वास्तविक या ठिकाणी पाहता देखील येईल तो शिल्पांच्या प्रतिमेमध्ये. म्हणून राजांच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाने एका स्त्रीवर बलात्कार जेव्हा केला होता तेव्हा महाराजांनी त्याचे हातपाय पकडून त्याची पाटीलकी जप्त करण्याचा आदेश दिला. त्याचं हे चित्र आहे. 1645 28 जानेवारी या दिवशीचं आपण पाहू शकता. हा आदिलशहाच्या आदेशावरून बाजीराव घोरपडेंनी दगाबाजीने शहाजीराजांच्या हातापायात अशा प्रकारच्या बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना बंदिस्त केलं होतं. शहाजीराजांना फसवून केलेल्या अटकेनंतर सरदार फत्तेखान अशा प्रकारे स्वराज्यावर चालून आला. शिवाजीराजांनी आपले मामा संभाजीराव मोहितेंना अटक करून सुपा परगणा स्वराज्याच्या सामील केला. आणि हे चित्र आहे शिवाजीराजांना कैद करण्याचा अफजलखानाने जेव्हा विडा उचलला होता आणि तेव्हाचं हे छायाचित्र आहे. 1659 एप्रिल महिन्यातलं हे दृश्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण पुढीकडे जाऊया. मी माहिती इथे देतो आहे, आपण पाहू शकता. महाराजांनी अफजलखानाच्या आक्रमणाबद्दल सर्व जीवलाबरोबर सल्लामसलत जेव्हा केली तेव्हाचं हे शिल्प. जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे अफजलखानाशी झुंजायला तयार झाले. हा दिवस होता 11 जुलै 1659. त्याचप्रमाणे वाघनख, बिछवा व तलवार ही शस्त्रे घेऊन महाराज अफजलखानाच्या भेटीसाठी प्रतापगडावरून निघाले तेव्हाचं हे चित्र आहे.
राजांनी चपाईने विछव्याचे पाते खानाच्या पोटात खुपसले आणि स्वराज्याच्यावरचे संकट कसे टाळले आपल्याला हा सर्वांना हा देखावा आपल्याला माहिती आहे. अफजल खानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढला होता. मराठ्यांनी पन्हाळ्यावर हल्ला करून तो केवळ 2च दिवसात काबीज केला. 29 नोव्हेंबर 1659. सिद्धी जोहरला मारून शिवबाज सोडवले असे सांगताना जिजाऊ साहेब आहेत. मावळे हेर पन्हाळ्यावरून बाहेर येण्यासाठी पडण्याची वाट पाहताना किंवा वाट शोधताना हे चित्र आहे. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पालखीतून निघाले. 12 जुलै 1660 हा तो दिवस होता. बाजीप्रभू देशपांडे गदापूरच्या घोडेखिंडी सिद्धी जोहरच्या सैन्याशी लढताना 13 जुलै 1660 गदापूरची खिंड बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झाली. हा दिवस 13 जुलै 1660 आणि हे ते चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे किंवा घडवलेलं आहे. शाहिस्तेखाने सुरुंगाच्या साह्याने चाकणच्या किल्ल्याचा बुरुज उडवला तो क्षण या ठिकाणी टिपलेला आहे आणि ती घटना होती 14 ऑगस्ट 1660. राजांनी फितूर खंडोजी कोपडेंचा उजवा हात आणि डावा पाय तोडण्याची ज्यावेळेला आज्ञा फरमावली तो हा क्षण. अफजल खानाच्या वधाचा फवाडा राजांसमोर सादर करताना अज्ञानदास आणि मुघली सरदार कार्तल खानने उत्तर खिंडीमध्ये महाराजांसमोर शरणागती पत्करली तो दिवस 2 फेब्रुवारी 1661. आणि हा शेवटी पन्हाळगडाच्या वेढ्यात सिद्धी जोहरला मदत करणाऱ्या टोपीकरांना कैद करण्याची आज्ञा महाराजांनी दिली.